ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि या परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात किती आणि कसं नुकसान झालेलं आहे आढावा एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। सुरुवातीला उशिरा झालेला पाऊस, त्यानंतर निघालेलं बोगस बियाणं आणि त्यानंतर धो बरसणारा पाऊस आणि त्यामुळे शेतीची झालेली अवस्था हे या वर्षीच्या हंगामाचं चित्र आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा 10 ते 15% जास्त पाऊस झालाय। आजवर 110% पाऊस जिल्ह्यामध्ये बरसलाय आणि त्यामुळं उडीद, सोयाबीन, मूग, हळद, कापूस आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अजूनही सरकारतर्फे म्हणावे तशी पंचनाम्याची सुरुवात करण्यात आलेली नाहीये। मुळात सोयाबीन हे पीक यावर्षी अत्यंत चांगलं आलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। काही ठिकाणी सोयाबीन कापून ठेवलं होतं आणि कापून ठेवलेलं सोयाबीन हे बाजारात जाण्यापूर्वी जी काही प्रक्रिया करावी लागते त्या दरम्यान पाऊस येऊन पूर्णपणे वाया गेलेला आहे। आज देखील आम्ही पूर्ण फाऱ्या वगैरे टाकून आम्ही पूर्ण सोयाबीन असं झाकून ठेवलं आहे आणि टोटल आमचं नुकसान झालं शेतकऱ्याचं। मागच्या वेळेस आम्ही जून महिन्यामध्ये आम्ही याची तक्रार केली होती, तरी पण त्याचा आजपासून मोबदला मिळाला नाही। योगेश लाटकर, एबीपी माझा, नांदेड। सप्टेंबरच्या पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलं, त्यानंतर परतीच्या पावसाने तर शेतकऱ्याची दैनाच उडवलेली आहे। आपण पाहू शकता सोयाबीनचे काय हाल झालेले आहेत। जवळपास हे 10 एकर सोयाबीन आहे। आपण बघू शकता 10 एकर सोयाबीन, यातील एकही शेतातील सोयाबीनचं झाड हे व्यवस्थित नाही आहे। जवळपास सगळं सोयाबीन हे सडलेलं आहे। कुठल्याच सोयाबीनच्या झाडाला शेंगा नाही आहेत। राजकारणी, स्थानिक लोकप्रतिनिधी येतात, शेतकऱ्यांना दिलासा देतात आणि ठोस मदतीचं आश्वासन करतात, पण शेतकऱ्याला मदत मिळत नाही आहे। जवळपास हजारो हेक्टर शेतीचं बुलढाणा जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतात शेतकऱ्यांचे पंचनामे होत नाही आहेत, संत गतीने पंचनामे सुरू आहेत आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्वरित येऊन स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पॉट पंचनामे करावे। संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।